बिहारचा महानिकालमध्ये मी अजिंक्य भातंब्रेकर आणि माझ्या सोबत माझी सहकारी मेघना तुम्हाला क्षणाक्षणाच्या अपडेट्स देत आहोत। आणि सध्याची जी आकडेवारी आहे निवडणूक निकालाची बिहारच्या, एनडीएनं पूर्णपणे सुपडा साफ करून टाकलेला आहे महागठबंधनचा। आणि ज्या पद्धतीनं 2020 ला कामगिरी केली होती एनडीएनं, ती कामगिरी आणखीन सुधारत, जबरदस्त सुधारत 2/3 मतं मिळवण्यापर्यंत, जागा मिळवण्यापर्यंत आता एनडीएची वाटचाल होत असल्याचं आपण बघतो आहोत। 200चा आकडा एनडीएनं पार केलेला आहे। अनेक ठिकाणी विजय झालेला आहे, काही ठिकाणी अजूनही आघाडी टिकून एनडीएचे जे उमेदवार आहेत ते भाजप असेल, जेडीयू असेल किंवा चिराग पासवान यांची जी पार्टी आहे लोक जनशक्ती पार्टी रामविलास, ही पार्टी सुद्धा अत्यंत जबरदस्त कामगिरी करताना दिसते। या सगळ्यांमध्ये चिराग पासवान यांच्या पक्षाचा जो स्ट्राइक रेट आहे, ज्याचा उल्लेख काही वेळापूर्वी ज्येष्ठ पत्रकार निलाप श्रीवास्तव यांनी केला, तो सगळ्यात चांगला असल्याचं दिसतंय। जेडीयूला तर अपेक्षेप्रमाणे खरं तर ही चांगली कामगिरी त्यांची म्हणावी लागेल, कारण सातत्यानं जेडीयूचे नेते आम्ही या निवडणुकीत करिश्मा करून दाखवू असं सांगत होते आणि तो करिश्मा आता दिसलेला आहे। बिहारच्या जनतेनं नितीश कुमार आणि भाजप यांना भरभरून मतदान केलेलं आहे। मेघना, निश्चितच अजिंक्य, जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वात प्रस्तावित झालेल्या डबल इंजिनच्या सरकारला जनतेनं कौल दिलेला आहे, भरभरून मतदान। खरं तर आपण जर पाहिलं तर ऐतिहासिक असा हा विजय आहे एनडीएचा। याच क्रमात काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असं नवनीत राणा म्हणतात। विरोधकांनी आता मतचोरीचा ड्रामा करणं बंद करावा असं वक्तव्य देखील राणा यांनी केलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाणक्य असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य देखील नवनीत राणा यांनी केलेलं आहे। तर मुंबईमधील जनता उद्धव ठाकरे यांना त्रस्त झाली असून त्यामुळे मुंबईत देखील आता भाजपाचाच झेंडा फडकेल असा विश्वास देखील नवनीत राणा यांनी व्यक्त केलेला आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूयात। बिहारच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार आणि भाजपचं सरकार आलं आणि याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपच्या नेत्या नवनीत राणा। भाभी, एकंदरीत काय असणार? मोठा विजय म्हणावा लागेल। मोठा विजय आणि मोठी सुनामी या बिहारची जनतानी करून दाखवलेली आणि बिहारची जनताला मनापासून खूप खूप अभिनंदन आहे। आणि याचे मागचे जे चाणक्य आमचे अमित शहाजी, मोदीजी आणि महाराष्ट्राचे गेल्या 15-18 वर्षापासून जे चाणक्य म्हणून काम करतात आहे, आमचे देवेंद्र फडणवीस जी स्टार प्रचारक म्हणून तिथे प्रचार केलं, त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे। काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस। आता तरी उद्धव ठाकरेजी सुधरून जा की तुम्ही कोणाच्या बाजूनी बसलेले आहे। तर जे ड्रामा तुम्ही करताय, वोट चोरी, मत चोरी, ईव्हीएम आणि या सगळे जे ड्रामा तुम्ही करताय आता तरी बंद करा। आणि विचारांसाठी जगले तर तरी 2-4 सीटं तुमचे येऊन जाईल, नाही तर शून्यवरच तुम्ही सुद्धा टिकणार आहे। पण आता जे चाणक्य ते देवेंद्र फडणवीस जी आहे महाराष्ट्रामध्ये जे काम करतात आहे, आणि जेवढेही कॉर्पोरेशन आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुंबईची कॉर्पोरेशन जी आहे त्याच्यावर झेंडा यावेळी फक्त भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागणार आहे। निश्चितच ज्या पद्धतीने बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात एनडीएला यश मिळालं, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची सत्ता मोठ्या फरकाने येईल असा देखील विश्वास जो आहे नवनीत राणा यांनी व्यक्त केलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।